तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे गोष्ट कामाची. आणि आपण आज घेऊन आलेलो आहोत माहिती त्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत शिक्षकेतर गट ब क व ड या संवर्गातले विविध पदांची या ठिकाणी सरळ सेवेने भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज आपल्याला करायचा आहे. त्यासाठी वेबसाईट आहे www.mafscu.ac.in याच्यावरती. आणि ऑलरेडी नोंदणी सुरू झालेली आहे 28 फेब्रुवारी पासून आणि शेवटची तारीख आहे ते 2 मार्च 2026 या कालावधीमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे. तर विविध पदांसाठी या ठिकाणी ही भरती होणार आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे. कोणत्या वेबसाईटवरती आपण हा अर्ज करायचा आहे ते देखील तुम्हाला मी सांगितलं. www.mafsu.ac.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे त्यांची. त्यावर जाऊन तुम्हाला पहिल्यांदा नोंदणी करायची आहे. त्या ठिकाणी पूर्ण तुम्हाला माहिती देखील मिळेल. आपण पुढे या व्हिडिओमध्ये देखील PDF चे काही पेजेस तुमच्या माहितीसह दिलेले आहेत. तर एकूण 175 जागा आहेत. ती विविध पदांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्याचप्रमाणे सॅलरी याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. वेतन श्रेणी कशी आहे, S15 पासून आहे, त्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत याची ऋतुंभूत माहिती या ठिकाणी तुम्हाला या PDF मध्ये मिळेल. त्याचप्रमाणे पात्रता काय, वयोमर्यादा, अराखीवसाठी 38 वर्ष मॅक्झिमम आहेत. त्याचप्रमाणे मागासवर्गीयांसाठी 43 याची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे जी पदं आहेत त्यानुसार तुम्हाला एक्झामचं स्वरूप देखील दिलेलं आहे. लिपिक पदासाठी आहेत ते 200 मार्काची परीक्षा असणार, एकूण 100 क्वेश्चन असणार आणि 120 मिनिटं म्हणजे 2 तासाचा तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी दिलेला आहे. कशा प्रकारची परीक्षा होणार आहे, बाकी औषध, भांडारपाळ, कनिष्ठ यांत्रिक यांचं देखील या ठिकाणी मार्क्स डिस्ट्रीब्युशन वगैरे दिलेलं आहे. आणि ही पूर्ण एक्झाम जी आहे ही कम्प्युटर बेस होणार आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम द्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे 200 गुणांची एक्झाम आहे. तर तुम्हाला 90 मार्क्स घेतलात तरच तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी पात्र आहात. म्हणजे एकूण 45% गुण प्राप्त करणे तुम्हाला अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे कोणते कोणते कागदपत्र त्या ठिकाणी तुमच्याकडे पाहिजेत, त्या अधिवास दाखला वगैरे अशा पूर्ण कागदपत्रांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. ती तुम्ही बघून घ्या आणि त्याप्रमाणे तुमचे डॉक्युमेंट तयार ठेवायचे आहेत तुम्ही. त्यानंतर अजून देखील माहिती काही आपण या PDF माध्यमातून तुम्हाला देणार आहोत. PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तरी देखील आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो. पण पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे की आपण या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. परीक्षा केंद्राची निवड तुम्हाला करायची आहे. तुम्ही जिथे कुठे असाल त्यानुसार तुमच्या जवळपास याचं निवड करायची आपल्या सेंटरची. त्याचप्रमाणे ओपनसाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 900 रुपये अशी नॉन रिफंडेबल फी आहे. ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक अर्थ आहे याची पूर्ण माहिती या PDF माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. पे अँड वेगवेगळी जशी पदं आहेत त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी त्याची शैक्षणिक अर्थ आहे ते तुम्ही पहिल्यांदा पाहून घ्या. त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा. तुम्ही कोणत्या पदासाठी इलिजिबल आहात, तो कोर्स किंवा तो डिप्लोमा तुम्ही केलेला आहात का हे पहिल्यांदा तुम्ही जाणून घ्या. त्यानंतरच त्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. ही मोठी PDF आहे ऍक्च्युली 94 पेजची. त्यातील मुख्य जे काय पेजेस आहेत किंवा PDF चे पेजेस आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. पूर्ण PDF ही 94 पानांची आहे. ती पूर्ण त्याचा पहिल्यांदा अभ्यास करा. कोणताही फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही त्या पूर्ण PDFचा स्टडी केला पाहिजे. त्यानंतर आपण कोणत्या पदासाठी योग्य आहोत किंवा इलिजिबल आहोत त्यानुसार तुम्ही, आणि किती पोस्ट आहेत यानुसार देखील तुम्ही समांतर आरक्षण या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्याचप्रमाणे कशा प्रकारचं अभ्यासक्रम असणार त्याची देखील विस्तृत माहिती या PDF मध्ये दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करणं देखील सोपं जाईल. तर सगळ्यांना पुन्हा विनंती करतो की आपण या PDFचा पूर्ण स्टडी करून हा फॉर्म लवकरात लवकर भरा.